कधीकधी आयुष्य आपल्यासमोर असं वळण आणतं जिथे योग्य आणि अयोग्य, प्रेम आणि जबाबदारी सगळ्या एकमेकांमध्ये गुंतून जातं. घर जे नेहमी हसण्याने, प्रेमाने भरलेलं असतं, त्याच घरात एक सत्य असा स्फोट घडवून आणतं की सगळं काही एका क्षणात बदलून जातं. त्या रात्रीचं वातावरण अगदी साधं होतं. सगळे एकत्र बसून जेवत होते, पण कुणालाही कल्पना नव्हती की काही क्षणातच त्यांच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलणार आहे. हो, हे खरं आहे की मी आणि सावी एकमेकावर प्रेम करतो. गेली 3 वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि आता तिच्या पोटात असलेला बाळसुद्धा माझंच आहे. रचित मान खाली घालून म्हणाला. त्याच्या या सांगण्यामुळे संपूर्ण घरामध्ये शांतता निर्माण झाली. काही वेळपूर्वी मला तुमच्या सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. डायनिंग टेबलवर रात्रीचे जेवण करत असताना अभिमानने सगळ्यांना सांगितलं. तो असं म्हणताच त्याच्यासोबत जेवण करत असलेल्या रचिताचा हात तसाच वरच्यावर राहिला. सगळे अभिमानकडे पाहू लागले. बोल ना दादा, काय सांगायचं आहे? अभिनव हे सुद्धा खात खात विचारलं. क्षमा सुद्धा काही न खाता तसेच ताटामध्ये अन्न चिडवत तो काय बोलतो हे ऐकू लागली. रचितचं लग्न आपण 2 आठवड्यात करणार आहोत हे ऐकताच सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. काय, इतक्या लवकर? आणि मुलगी कोण आहे? 1 मिनिट, काय गोगल लग्नाला तयार आहे? त्याच्या आईने आनंदाने विचारलं. नाही आई, लग्न गोयलच्या मुलीशी नाही ठरलं. अभिमान शांतपणे म्हणाला. मग कुणाशी? अभिनवने आश्चर्याने विचारलं. त्याचं लग्न गोयलच्या मुलीशी नाही तर देव सरमाजे यांची मुलगी 6वी सोबत होणार आहे. हे ऐकताच तिथे इतकी विचित्र शांतता निर्माण झाली की कोणाला पटेना की अभिमान जे बोलला ते खरं बोलला की खोटं बोलला. 1 मिनिट बहुतेक की चुकीचं ऐकलं. कदाचित माझं कान वाजत असावेत. मी ऐकलं की रचितचं लग्न कंगनशी न होता देव सरमाजे यांची मुलगी 6वी सोबत होणार आहे. मधू गम पण म्हणाली. हे ऐकल्यावर ऑलरेडी वैतागलेला अभिमान आता अजून वैतागला आणि तिच्याकडे चिडून पाहत म्हणाला. तू जे ऐकलं आहेस ते खरं आहे. रचितचं लग्न आता देव सरमाजे यांची मुलगी 6वी सोबत होणार आहे. पण मला समजत नाही दादा, अचानकपणे तिच्याबरोबर लग्न ठरवायची काय गरज पडली? यावर अभिमान फक्त रागाने रचितकडे पाहत होता. क्षमा सुद्धा काळजीने रचितकडे पाहत होती. तिने सावकाश त्याच्या हातात हात घेतला आणि हलकून दाबला. सांग ना अभिमान, अचानकपणे त्याचं लग्न त्या देवच्या पोराशी करायची काय गरज पडली? त्याच्या आईने रागाने विचारलं. कारण तुझ्या नातवांनी तिच्यासोबत संबंध ठेवले होते आणि आता ती पोरगी प्रेग्नेंट आहे. काय? जवळजवळ 4-5 जणांच्या तोंडून एकदमच हे बाहेर पडलं. क्षमा तर आत्मविश्वासाने रचितकडे पाहत होती. अभिमान, काहीतरी खोटं बोलू नको. त्याची आई चिडून म्हणाली. मी खोटं बोलत नाहीये. विश्वास बसत नसेल तर तू तुझ्या नातवाला विचार. अभिमान दात होठ खात रचितकडे रागाने पाहत म्हणाला. रचित, काय हे खरं आहे? आता त्याच्या आजीने सुद्धा त्याला चिडून विचारलं. रचितने एक मोठा श्वास घेतला आणि सगळ्यांच्याकडे पाहून म्हणाला. हो, हे खरं आहे की मी आणि सावी एकमेकांवर प्रेम करतो. गेली 3 वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि आता तिच्या पोटात असलेलं बाळ सुद्धा माझंच आहे. रचित, तुला समजतंय तरी का तू काय बोलतोयस ते? आता त्याची आजी उखड रागाने त्याच्याकडे पाहत होती. मला व्यवस्थित समजतंय आजी मी काय बोलतोय आणि मी जे काही बोलतोय ते खरं बोलतोय. माझं तिच्यावर अतिशय प्रेम आहे. मला हे मान्य नाही. तुझं लग्न कंगनशी होईल, ती चिडून म्हणाली. मी तिच्याशी लग्न करणार नाही. रचित सुद्धा ठामपणे म्हणाला. रचित, त्याची आजी जोरात त्याच्यावर ओरडली. त्यामुळे सगळेजण दचकले. आई, रचितचं लग्न त्या देवच्या मुलीशीच होईल आई, आणि हे कन्फर्म आहे.
अभिमान शांतपणे म्हणाला, दादा काय बोलतो आहेस तू? अभिनवने काळजीने विचारलं, मी जे काही सांगितलं आहे तेच होईल. रचितचं लग्न देवच्या मुलीशीच होईल. त्याने हे ठामपणे म्हणताच सगळ्यांना गप्प बसावं लागलं. सगळेजण नक्की काय झालं यावर विचार करत होते. तोपर्यंत तो पुन्हा बोलू लागला आणि म्हणाला, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. यावर कोणीही काही बोललं नाही आणि फक्त त्याच्याकडे पाहायला लागले. परिस्थिती इतकी गंभीर होती की कोणाला काय बोलावं हे सुचत नव्हतं. ज्या दिवशी रक्षितचं देवच्या मुलीशी होईल त्याच दिवशी त्याच्या मुलाचं निश्चय लग्न आपल्या पारखीशी होईल. त्या एका निर्णयाने फक्त 2 माणसांचं आयुष्य बदललं नाही, तर 2 कुटुंबाचं भवितव्य एकमेकांशी कायमचं जोडून टाकलं. प्रेम जे मनाने जुडतं ते समाजाच्या नियमामध्ये अडकतं तेव्हा किती वेदना देतं हे त्या दिवशी प्रत्येकाने अनुभवलं. रचित आणि सावीचं नातं आता फक्त प्रेम राहिलं नव्हतं, ते जबाबदारी बनत होतं आणि त्या जबाबदारीतून उभं राहणारं आयुष्य किती कठीण असेल याची जाणीव सगळ्यांना झाली होती. पण काही नातं अशी असतात जी परिस्थितीने तयार होतात आणि काळाच्या ओघात त्याची खरी किंमत समजते. आता पुढे काय होणार? प्रेम जिंकेल की परंपरा? की दोघांमध्ये कुठेतरी नवीन वाट तयार होईल? ही कहाणी इथे संपत नाही. खरी सुरुवात तर आता होते. त्या एका निर्णयाने फक्त 2 माणसांचं आयुष्य बदललं नाही, तर 2 कुटुंबाचं भवितव्य एकमेकांशी कायमचं जोडून टाकलं. प्रेम जे मनाने जुडतं ते समाजाच्या नियमामध्ये अडकतं तेव्हा किती वेदना देतं हे त्या दिवशी प्रत्येकाने अनुभवलं. रचित आणि सावीचं नातं आता फक्त प्रेम राहिलं नव्हतं, ते जबाबदारी बनलं होतं आणि त्या जबाबदारीतून उभं राहणार आयुष्य किती कठीण असेल याची जाणीव सगळ्यांना झाली होती. पण काही नाती अशी असतात जी परिस्थितीने तयार होतात आणि काळाच्या ओघातच त्याची खरी किंमत समजते. आता पुढे काय होणार? प्रेम जिंकेल की परंपरा? ह्या दोघांमध्ये कुठेतरी नवीन वाट तयार होईल. ही कहाणी इथे संपत नाही. खरी सुरुवात तर आता होते. त्या दिवशी झालेल्या भेटीनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये शांतता होती, पण ती शांतता वादळापूर्वीची होती. रचित पूर्ण रात्र झोपलाच नव्हता. त्याच्या डोक्यात एकच विचार चालू होता, मी सावीला गमावणार नाही. रात्री उशिरा तो सावीला भेटायला गेला. सावी घराच्या गच्चीवर उभी होती, आकाशाकडे पाहत होती, डोळ्यात 1000 प्रश्न. सावी रचितचा आवाज ऐकताच ती वळली आणि पुढच्या क्षणी त्याच्या मिठीत कोसळली. रचित, मला खूप भीती वाटते, ती रडत म्हणाली. रचितने तिचे अश्रू पुसले आणि तिच्या पोटावर हात ठेवत म्हणाला, आपल्या बाळासाठी आणि आपल्या प्रेमासाठी मी सगळ्या विरुद्ध जाईल, पण तुला सोडणार नाही. त्या क्षणी सावीच्या डोळ्यात आशेचा किरण दिसला. दुसऱ्या दिवशी दोन्ही कुटुंब पुन्हा एकत्र बसले. वातावरण ताणलेलं, पण त्यावेळी निर्णय व्हायलाच हवा होता. आजी अजून ठाम होती, मला हे लग्न मान्य नाही. आईच्या डोळ्यात पाणी होतं. ती फक्त आपल्या मुलाचा आनंद बघत होती. अभिमान पुढे आला आणि म्हणाला, आज आपण निर्णय घेणार आहोत, कायमचा. सगळे शांत. रचित उठला. त्याने सगळ्यांकडे पाहिलं आणि ठाम आवाजात म्हणाला, जर या घराला माझं आणि सावीचं लग्न मान्य नसेल तर मी हे घर सोडायला तयार आहे. हे ऐकताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. रचित, आई जोरात ओरडली, पण रचित थांबला नाही. मी चुकीचा असेन, पण मी माझ्या प्रेमाशी आणि माझ्या बाळाशी बेईमानी करू शकत नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाजात प्रचंड ताकद. आईचं मन वितळलं. आई उठली, हळूहळू रचितकडे आली. तिने त्याचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाली, मुला, आईसाठी सगळ्यात मोठं काय असतं माहीत आहे? तुझं सुख. ती रडत म्हणाली, जर तुझं सुख सावीमध्ये आहे तर मला हे लग्न मान्य आहे. हे ऐकताच रचितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सगळे आता आजीकडे पाहत होते. ती काही क्षण शांत बसली आणि मग हळूच उठली. ती सावीच्या जवळ गेली. सावी घाबरली होती, पण पुढच्या क्षणी आजीने तिच्या डोक्यावर हात ठेवला. चूक झाली आहे, पण आता ती सुधारायची वेळ आली. ती म्हणाली, या घराची सून बनशील का? सावीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने मान हलवली.
त्या दिवशी फक्त एक लग्न ठरलं नाही, तर 2 हृदयांना आणि 2 कुटुंबांना एकत्र येण्याची संधी मिळाली. रचित आणि सावीचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं आणि काही महिन्यांनी त्या घरात एक छोट्याशा बाळाच्या हसण्याने पुन्हा आनंद भरून गेला. प्रेम नेहमी सोपं नसतं. त्या चुका असतात, अडचणी असतात आणि कधीकधी समाजाचा विरोधसुद्धा. पण खरं प्रेम तेच असतं जे प्रत्येक परिस्थितीत एकमेकासोबत उभं राहतं. रचित आणि सावीची कहाणी आपल्याला शिकवते, प्रेमात जबाबदारी असते आणि जबाबदारीतच खऱ्या प्रेमाची ओळख असते.